जायचंय शिवाजी राजांना भेटायचं. कोण आहेस रे तू, काय करतोस? काही नाही जी, कविता लिहितो. मग महाराजांवरती लिहिलीच असेल की एखादी कविता? नाही. मग जा 10 दिवस रायगडच्या खाली थांब आणि महाराजांवरती सुंदर कविता लिहून आण. सेनापती हे चहापेक्षा किटली गरम. कुठलीच गोष्ट सहसा पास होत नाही. ते 12 वर्षाचं पोरगं गेलं, 10 दिवस रायगडच्या खाली थांबलं आणि 10 दिवसांनंतर हातामध्ये एक कागद घेऊन महाराजांकडे आलं आणि सेनापतीकडे आला. सेनापतींना म्हणाला, सेनापती लिहिली बरं का कविता? सेनापती म्हणाले, ऐकव. आणि त्या 12 वर्षाच्या पोरानं सेनापतींना कविता ऐकवली. सेनापती म्हणाले, बहुत खूप. आणि त्या 12 वर्षाच्या पोराला राजांपाशी घेऊन गेले. महाराजांना म्हणाले, राजा, या 12 वर्षाच्या पोरानं तुमच्यावरती सुंदर गाणं लिहिलंय. हे गाणं दादांना आपण ऐकलंय. हे गाणं मराठ्यांनी पानिपतावरती गायलंय. हे गाणं महाराज जिवंत असताना लिहिलंय. हे गाणं आज आमच्या करोडो पिढ्यांना प्रेरणा देतंय. महाराज म्हणाले, ऐकू. त्या 12 वर्षाच्या पोरानं गाणं ऐकवायला सुरू केलं. इंद्रजमी जंबवरा वानवसु अंबवरा रावणचा दंबवरा रघुकुला राज है पौनवारी वापर शंभुर तीरा पर जो सहस्र बाप राम द्विजराज है दावाद दंड पर चीता मुगजंड पर भूषण भी दंड पर जैसे मुगराज है तेज तम हंस पर कंड जमी कंस पर त्यो मलिच्छ कंस पर शेर शिवराज है. आणि त्या 12 वर्षाच्या पोराचं नाव कविभूषण. महाराजांचं वाक्य होतं, हिंदवी स्वराज्य ही श्रींची इच्छा. श्री म्हणजे कोण? आपली आई. आईच्या इच्छेसाठी 12 ते 13 वर्षाचं पोरगं रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घेतं आणि स्वराज्य उभं करतं, ते शिवराय. संभाजी महाराजांचं वाक्य होतं, आबासाहेबांची संकल्पित तेच आम्हा अगस्त्य. आमच्या वडिलांनी आम्हाला जो संकल्प घालून दिलाय तेच करणे आम्हाला अगस्त्य. मग आज आपला आदर्श कोण? एखाद्याला विचारलं, दादा तुझा आदर्श कोण? तो सांगतो सलमान खान, विराट कोहली, शाहरुख खान. माझा याला विरोध नाही, पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, सकाळी दिवस उजाडल्यापासून तर संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत, शेताच्या या बांधापासून तर त्या बांधापर्यंत 2 बैलांच्या पाठीमाग नांगर घेऊन नांगरणारा बाप आपला आदर्श असला पाहिजे. एखाद्याला विचारलं, विराट कोहलीचं किती शतक झालं? तो लगेच म्हणतो, विराट कोहलीचं 100वे शतक झालं. दादा, कधीतरी शेतात जाऊन आपल्या बापानं या बांधाच्या त्या बांधापर्यंत 2 बैलांच्या पाठीमाग नांगर घेऊन नांगरलेला धावा मोज. नक्कीच विराट कोहलीपेक्षा 1 शतक आपल्या बापाचं जास्त असेल. मावळे म्हणायचे, महाराज तुमच्यासाठी काय पण. महाराजही म्हणायचे, मावळे तुमच्यासाठी काय पण. आज आपण कोणासाठी काय पण म्हणतो. लातूरचे एक कवी फार सुंदर म्हणतात, बाप काढला घराबाहेर दारात रडते आई, लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून किती केलते हिनी नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदराला गावला. लहानपणी माये तुला शेतात न्यायची, ऊन लागू नये म्हणून पदराची सावली धरून राहायची. भूक लागली तर जोरात जोरात रडायचा, आईचं तुझं संपलं ना, लेका तिचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊनी पोचलास त्या रक्ताचं तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता एक कर, त्या दारातल्या घरात तेवढा आणि विचार, किती दिवस टिकणार हे पिकलं पार. पानिपत म्हणजे झालं काय नेमकं? पानिपतावरती मराठ्यांनी केलं काय? तर जेव्हा 7 डिसेंबरला मराठी पानिपतावरती आले आणि अब्दालीला आव्हान द्यायचं ठरवलं. अब्दाली समोर उभा आहे आणि मराठ्यांनी ते आव्हान पत्करलं. मराठी कुठलंच आव्हान पत्करायला घाबरत नाही, काही असू दे, गाठल्याशिवाय राहत नाही. मराठा आपल्या फौजा ढकलत जहापुराला आले आणि जहापुरावरती मराठ्यांनी आपल्या तोफा लावल्या. अहमद शाह अब्दाली आणि नजीब खान सुजवतवले हे सगळं पाहत होता. मराठ्यांनी तोफा लावल्यात आणि इकडं अहमद शाह अब्दालीने त्या नजीब खान रोहिलीला आज्ञा दिली, जा मराठ्यांच्या तोफा लागल्यात, मराठ्यांच्या तोफा लागायच्या आधी आक्रमण करा आणि काहीतरी जिंका, पण लढाई कधी करायची याचं उत्तम गुणसूत्र समजून घ्या. नजीब खान आपले सैन्य घेऊन आला आणि मराठ्यांवरती आक्रमण केलं. हार पराभव. मराठ्यांनी आपल्या तलवारी काढल्या आणि सपासप कत्तली चालवल्या. एक मराठा 100-200-300 नजीब खानचं सैन्य कापत होता. रोहिली तर समोर यायलाच भेट होता. मराठी नुसतं ऐकलं, रोहिली पाठीला पाय लावून मागं पळत होता. अरे, तलवारी समोर उभं राहायची धमक कुणाची होत नव्हती. मराठ्यांची तलवार वार पाठीवरती करत होती, पण थांबायला तयार नव्हती. शौर्य काय असतं, मातीसाठी समर्पण देणं काय असतं, त्यावेळी मराठ्यांनी दाखवलं.
जर आपल्याला आयुष्यात काहीतरी मोठं व्हायचं असेल, काहीतरी करायचं असेल, तर पहिल्यांदा आपण आपल्या आयुष्याचा आदर्श ठरवलं पाहिजे. आणि ज्या आदर्शावरती आपण चालतोय त्याच आदर्शाबरोबर आपल्या पाठीवरती थाप मारणारी सुद्धा मंडळी तयार झाली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवरती मानाने अभिमानाने थाप मारणारी एकमेव व्यक्ती ती म्हणजे शिक्षक. एकमेव व्यक्ती ज्यांना वाटतं आपला विद्यार्थी काहीतरी मोठा व्हावा, ज्यांना वाटतं आपला विद्यार्थी काहीतरी शिकावा. हे कुठून आलं? हे संस्कार कुणाचे? तर 392 वर्षांपूर्वी एक असा प्रसंग घडला होता. काही शेतकरी आऊसाहेब जिजाऊंकडे आले आणि म्हणाले, आऊसाहेब, पुण्यामध्ये यवनांनी हैदूस घातली, पुण्यामध्ये यवनांनी गाढवाचा नांगर फिरवला आणि पुण्याची माती उजाड करून टाकली. आऊसाहेब, आऊसाहेब, काहीतरी करा हो, काहीतरी करा. आऊसाहेब म्हणाल्या, पुणे ही शिक्षणाची नगरी आहे, आपण लवकरच काहीतरी करू. आणि पुण्यामध्ये आऊसाहेबांनी सोन्याचा नांगर फिरवला आणि पुणे विद्येचं माहेरघर झालं. जेव्हा महाराज आग्र्याला, संभाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाला भेटायला जातात तेव्हा एकटे जात नाही, तर ते एवढे संभाजी राजांना सुद्धा सोबत घेऊन जातात. एखादा बाप म्हणाला असता संकटात जायचं एकटा जातो, पण नाही, ते शंभूराजांना सोबत घेऊन जातात. आणि मधला जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये शंभूराजे आणि शिवाजीराजे या दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं असेल. काय बोलले असतील बरं? की आपलं स्टेट बँकेत खातं आहे, पुण्यामध्ये 2 BHK फ्लॅट आहे. काय बोलले असतील बरं? तर महाराज म्हणतात, शंभूराजे, तुम्ही आतापर्यंत फक्त जिंकणं बघितलं, आता जाऊन तुम्ही संघर्ष बघा. आणि तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने शंभूराजांना भेट म्हणून हत्ती दिला. दिलेर खानांना गंमत करावी म्हणून विचारलं, शंभूराजे, आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा, उसे आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? ते एवढेसे शंभूराजे त्या दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, ये तो जानवर है, बैठ के जाएंगे, नहीं आया तो खींच के ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने आपको जो किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उसे आप आगरा कैसे ले जाओगे? लढणं काय असतं हे जगानं महाराष्ट्राच्या मातीकडून शिकावं. दत्ताजी शिंदे रक्ताच्या थरात कोसळले होते. कुतुबशहानं मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यों पाटील, और लढोगे? त्या अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हणतात, बचाएंगे तो और लढेंगे. हे तारुण्य, ही दमक पोरांना आपल्या मनगटात असली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.